उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. रात्री उशिरा सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत. अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार पहिल्यांदाच स्वतंत्रपणे दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्या भेट घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा देखील करणार आहेत. निवडणूक आयोगाला ते पत्र दिल्यावरून सुनेत्रा पवार आणि पटेल तटकरेंमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे. मात्र सुनेत्रा पवारांकडून पाठवलेल्या पत्रात केवळ स्वतःच्या पदाचा राष्ट्रीय अध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. विशेष म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख मात्र पदाविना करण्यात आल्याचं दिसतंय. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावेळीच संबंधित ठराव पारित करण्यात आला होता. यानंतर 10 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे ठराव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केला. त्याच पत्रात 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार अधिकृत मानू नये असंही स्पष्ट नमूद करण्यात आलं. राष्ट्रवादी पक्षाच्या घटना बदलाबाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांकडे बाजू मांडत स्पष्टीकरण दिल्याचं कळतंय. मात्र या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार समाधानी नाही आहेत. त्यामुळे घटनेत बदल केल्यानं पक्षात 2 गट पडल्याची माहिती सूत्रांनी झी24 तासला दिलेली आहे. पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षाकडे अधिकार द्यावेत याबाबतचं पत्र पटेल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं होतं. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिकार द्यावेत अशा आशयाचं पत्र देण्यात आलं. या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सर्व पत्रव्यवहार अमान्य समजून दुर्लक्षित करावं असं पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. मला वाटतं की ती घटना बदललेली अशी चर्चा बाहेर आलेली आहे. त्यामध्ये 2 जे आहे सेल आहेत ते रद्द करण्यात आले किंवा बदललेले आहेत. मला वाटतं त्या संदर्भात त्यांनी खुलासा करावा की ते 2च सेल का अल्पसंख्याक आणि ओबीसी का मागासवर्गीय तेच का रद्द करण्यात आलं त्याचा त्यांनी खुलासा करावा.